कारण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं त्रांगडं हे अद्यापही सुटलेलं नाहीये। राज्याचं अधिवेशन संपल्याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होईल असं सध्या सांगितलं जातंय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी या आधीच सांगितलंय, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष यंदाच्या वेळेला जिल्हा परिषदेवरती असेल। तर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील भाजपला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमधील सर्वात मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समोर आलाय। मात्र मतांची टक्केवारी आपल्याला अधिक असून भाजप आणि जनसुराज्य पक्ष हे दोन शरीर मात्र एक आत्मा असे आहेत, असं देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलंय। या सगळ्यामुळे आता कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमकी कोणाची सत्ता येणार याची देखील उत्सुकता आहे। तर कोल्हापूरमधलं देखील पक्षीय बलाबल नेमकं काय आहे जाणून घेऊया। एकूण 68 जागात, यामध्ये राष्ट्रवादी 20, काँग्रेस 15, भाजप 12, शिवसेना 9, जनसुराज्य पक्ष 6, शाहू आघाडी 4, ठाकरेंची शिवसेना 1 आणि शेतकरी संघटनेला देखील 1 जागा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।